नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट दीपिका पवार आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे येत्या 24 एप्रिल रोजी आहे बागलामुखी जयंती. बागलामुखी जयंती म्हणजेच बागलामुखी देवीचं आपल्या लाईफमध्ये खूप मोठं स्थान आहे. मनुष्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रसंग येतात आणि आपल्याला इच्छित सुख किंवा इच्छित मार्ग किंवा इच्छित सक्सेस मिळण्यासाठी आपल्याला थांबवतात आणि हे शत्रू बाहेरचे कोणी नसून ते आपले आतलेच आहेत. आतलेच 9 शत्रू म्हणजेच आपले प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विश्वासघाती, रोग, दारिद्र्य, कुपुत्र, दुर्भाग्य, कुभार्य अशा प्रकारचे 9 शत्रू हे आपल्याला सक्सेसच्या पायरीपासून लांब ठेवतात आणि आपलं आयुष्य हे सक्सेस शोधण्यासाठी निघून जातं. उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या शत्रूचा खात्मा केला पाहिजे आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न असले पाहिजेत. मग असं शत्रूचा खात्मा करण्यासाठी आपल्याला ज्या देवाची उपासना करायची आहे ते देव म्हणजे प्रत्यक्ष बागलामुखी देवी. तर या बागलामुखी देवीची उपासना करण्यासाठी योग्य दिवस म्हणजे 24 एप्रिल हा आहे. 24 एप्रिल रोजी आपल्याला बागलामुखी देवीचं मंत्र जाप, बीजमंत्र जाप 21 वेळा नामस्मरण करायचं आहे आणि त्यामुळे आपण आपले शत्रू ते आतले असतील किंवा बाहेरचे असतील त्यावरती मात करून सक्सेस मिळवू शकतो. त्यामुळे 24 एप्रिल रोजी बागलामुखी देवीचं नामस्मरण करायला अगदी विसरू नका आणि या दिवशी आपण शक्यतोवर पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे, पिवळ्या रंगाचं दान धर्म करावं, पिवळ्या रंगाने म्हणजेच हळदीचा लेप लावून आपल्या द्वाराला म्हणजेच आपल्या उंबऱ्याचं पूजन करावं. हे अगदी सुंदर आणि चांगलं मुहूर्त आहे. त्यामुळे आपल्या घरामधील हार्मनी म्हणजे एकी जपण्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे. फक्त देवाची उपासना आणि फक्त प्रत्यक्षातलं सुख न मिळता आपल्याला जर आपल्या फॅमिलीमध्ये काही मॅटर चालू असतील, आपल्या पतीपत्नीमधील जर सुसंवाद नसेल, घरामध्ये जर आपल्यामध्ये एकी निर्माण होत नसेल तर बागलामुखी देवीची उपासना खूप गरजेची आहे. त्याचबरोबर जर आपण वकील आहात किंवा न्याय संस्थेमध्ये काम करत आहात तर तेथीलही सक्सेससाठी आपल्याला बागलामुखी देवीची उपासना करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये हार्मनी आणण्यासाठी, नातेसंबंध पुन्हा एकोप्यामध्ये आणण्यासाठी बागलामुखी देवीची 24 एप्रिल रोजी उपासना करा आणि आपल्यातील खूप चांगलं नातेसंबंध पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मदत मिळवा. धन्यवाद.